दशहरा खत्म होते ही छत्रपति संभाजीनगर के कुम्हारवाड़ा में दीपावली की तैयारियां जोर पकड़ने लगी है। यहां के कुम्हार समुदाय के कारीगर दिन रात मेहनत कर मिट्टी की पारंपरिक दियों का निर्माण कर रहे हैं। मिट्टी के दीपक के निर्माण के लिए चिकनी मिट्टी नारेगांव, टाकली और आड़गांव के तालाबों से लाई जाती है। इस मिट्टी में राख और गोबर मिलाकर 3 दिन रखा जाता है, फिर पैरों से गूंथ कर इससे दियों का निर्माण किया जाता है। हर कुम्हार रोजाना करीब 700 से 800 दिए बनाता है। पहले जहां मिट्टी मुफ्त में मिलती थी, अब एक ट्रैक्टर मिट्टी के लिए 5 से 10,000 रुपए देने पड़ रहे हैं। वह भी आधी मिट्टी अनुपयोगी निकलती है। शहरों में भट्टी जलाने को लेकर स्थानीय लोगों के विरोध का भी सामना करना पड़ रहा है। ऊपर से दूसरे राज्यों और चीन से आने वाले दियों की मार भी इस परंपरागत व्यवसाय को नुकसान पहुंचा रही है, जिससे कारीगरों में चिंता का माहौल है। ऐसी जानकारी कारीगर किशोर गोरखुदे ने दी। आता बस लहानपणापासून आम्ही याच्यातच आहे, याच्यामध्येच आहे लहानपणापासून आणि हेच काम करते। आमचे आई वडील आम्ही हेच काम करते, दुसरं काही येतच नाही आम्हाला। याच्याशिवाय आम्हाला शिक्षण नाही, काही नाही, आम्हाला सरकारचं काही हे बी नाहीये आधार आम्हाला। लहानपणापासून हेच काम करतात तर आतापर्यंत हेच करतात, त्याच्यामध्ये काही बदल झालेला आहे? नाही, बदल काही नाही झालेला। पहिला तरी चांगलं होतं, आता तर काही धंदा राहिलाच नाही। एक बिझनेस म्हणून करतो आम्ही, पण याच्यात काही आम्हाला मोबदला भेटत नाही। आमच्या लेकराचे शिक्षण होत नाही, काही नाही, आम्ही याच्यातच राहतो। तर हे धंदा करतो आम्ही, दुसरं काही आमच्या लेकरांना बी काही वाढायला नाहीच आहे ना पुढं। पहिल्यानं आम्ही माती आणायचो, नदीतून आणायचो, फुकट भेटायची। आता इकत आणावं लागती, आता कोणी खंदू देत नाही, आता भेटत बी नाही माती। एक ट्रॅक्टर माती आणायला गेलं तर 5,000 रुपये लागते, ती अर्धीच माती येते आमच्या कामामध्ये। सगळं महागाई झाली। सरपण बी 600 रुपये क्विंटल सरपण भेटतं, आम्हाला काहीच पुरत नाही। आणि हे पीओपी मध्ये तर काहीच पुरत नाही। आता हे पीओपीचं कसं आहे, एक थोडंफार दिवाळी म्हणून करतो आम्ही, आम्हाला पहिल्यानं पुरायचं माती कामामध्ये। उत्पन्न कमी आहे आणि माती शक्यतो भेटत नाहीये, आणि भेटली बी त्याची खूप किंमत आहे। आम्हाला 16,000 हायवा भेटतो, त्याच्यामध्ये अर्धीच माती कामा येते, धुतल्यानंतर अर्ध्याच्या वर माती ती वाया जाते। त्याच्यानंतर ते अशा काही गोष्टी का आम्हाला भाजायला प्रॉब्लेम येतो, त्याच्या ह्या कारणाने लोकांची कारागिरी कमी झाली, त्याच्यात परवडत नाही। पण सण असल्यामुळे आम्ही सहकार्य करण्याचे प्रयत्न करतो। आता ही तुमची कला ही लुप्त होत चालली, त्याला त्याच्या पाठीमागचं हेच कारण आहे, त्याच्यात परवडत नाही। न परवडल्यामुळे हे काम कमी होत चाललं, आणि पुढच्यांना तेवढं हे व्हायना ना, त्याचं सरपण काडी, त्याच्या ह्या भट्ट्या भाजणं, त्याच्यात खूप वेळ जातो, काम होत नाही। शिवाय बाजूबाजूंनाही त्रास देते लोक, भट्टी जाळताना धुपण निघतं, बाकीच्या लोकांनाही त्रास होतो। त्यामुळे आम्ही थोडेसे कमी होत चाललं आमचं काम। सणवार येतात त्या टायमाला आपला उत्साह कसा असतो? आमचा उत्सव भरपूर असतो काम करण्याचा, एवढा असतो का आम्ही घरोघर दिवा लावा ह्याच प्रश्नावर आम्ही विचार करीत असतो। घरोघर दिवाळी व्हावं, त्यांच्या घरोघर दिवे लागाव, हा विषय आम्ही पुढे घेऊन चालतो। मुख्य कारण काय? याचं मुख्य कारण म्हणजे काय माहितीये का, आता अगोदर जे चाक होतं, जे आम्ही हाताने फिरवायचो, काठी घेऊन हाताने फिरवायचो, त्यावेळेसचे कारागीर बी थोडे चांगले होते। आणि आता काय माहितीये का, त्यावेळेसचे कारागीर आता राहिले नाही। आणि आता काय आहे, नवीन अत्याधुनिक प्रकारचे चाक निघले, इलेक्ट्रिक चाक निघले, त्याला आम्हाला सोपं झालं ते काम। त्याच्यामुळे काय, इलेक्ट्रिक चाकामुळे डबल काम होतं। आणि पहिली गोष्ट तर जे जुने कारागीर होते आता राहिलेले नाहीये। आणि काय, ह्या कामामध्ये मेहनत जास्त आहे, मेहनत जास्त असल्यामुळे त्याचा आम्हाला मोबदला मिळत नाही। त्याच्यामुळे काय, जे युवा पिढी आहे ती हे कामामध्ये कोणी रुची करत नाही। आता जे कारागीर आहे ते जुनेच आहे। आणि काय होऊ लागलं, पर राज्यातून आपल्या महाराष्ट्रामध्ये माल येऊ लागला, आणि ते माती लाल माती असल्यामुळं काय, ती पसंती लोकांना येऊ लागली। त्याच्यामुळे थोडंसं आमच्यावर, आम्ही पण सरकारवर नाराजी आहे की काय, सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही। आता MP UP मध्ये पण काय, सरकार त्यांना प्रोत्साहन देतं की तुम्ही मातीचे भांडी बनवा, कप बनवा, चूल बनवा, काहीतरी वेगवेगळं उपक्रम करते सरकार, पण तसं महाराष्ट्र सरकारला काही करत नाहीये। आणि MP UP मध्ये काय माहिती का, सरकार कुंभार समाजाला चाक जे वितरण करते की तुम्ही चाका घ्या, तुम्ही काहीतरी उद्योग करा, आणि ते उपक्रम आपल्या महाराष्ट्रामध्ये होत नाही। कारण की आम्हाला काहीतरी एक खंत वाटते की आमचा उपयोग फक्त, कुंभार समाजाचा उपयोग फक्त हा मतापुरता होतो का, सरकारला हा प्रश्न आहे। कारण की मतापुरता होत असलं तर कारण समाजामध्ये आमचं नेतृत्व करणार कोण नाहीये।
या आमच्या समाजामध्ये. त्याच्यामुळे थोडं आम्हाला एक खंत आहे की समाजानं आमचं थोडी तरी व्यथा ऐकून घ्यायला पाहिजे. कारण काय ज्यावेळेस आम्ही ठीक आहे काय आहे, 10% कारागीर आहे आणि ज्यावेळेस आम्ही मातीचं काम करतो त्यावेळेस आम्हाला भरपूर अडचणी येतात शहरामध्ये. पहिलं अडचण म्हणजे काय, ज्यावेळेस आम्ही मातीचे पंत्या बोळके दिवे करतो, आम्हाला वाटतं की प्रत्येकाच्या दारासमोर एक स्वस्तमध्ये दिवा लागला गेला पाहिजे, गरीबाच्या दारासमोर दिवा लागला गेला पाहिजे. पण काय आमची काही एक समस्या असते, ज्यावेळेस आम्ही आवा पेटतो शहरामध्ये की आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो की बाबा तुम्ही आवा पेटू नका, धूर होतो. त्याच्यामुळे काय होतं, भांडणं होतात. आणि सरकारनं त्या त्या गोष्टीकडे आम्हाला लक्ष दिलं पाहिजे की आम्हाला एक दुसरीकडे शहराच्या बाजूला किंवा MIDC मध्ये आम्हाला एक जागा दिली पाहिजे. त्यानुसार काय जर जागा जर मिळाली, जर थोडं स्वातंत्र्य जर मिळालं तर युवा पिढी त्याच्यामध्ये घुसन, युवा पिढी या क्षेत्रामध्ये उतरण की काहीतरी त्यांना एक मार्गदर्शन मिळालं तर युवा पिढी याच्यामध्ये काहीतरी एक कार्य करतील नवीन. बरं जे साहित्य तुम्हाला भेटतं आता समजा माती म्हणा काही म्हणा तर याचे काही दर वाढलेले आहे का, परवडणारे दर आहे का? मातीचे दर तर वाढतात, कारण काय माहितीये का, आणि ग्रामीण भागामधून जी माती मिळते आम्हाला, जी चांगल्या नदीमधून, आता ती माती पण उपलब्ध भेटत नाही आम्हाला. तर बी आता काय माहिती का, एक ट्रॅक्टर जर माती आणायची आम्हाला ग्रामीण भागामधून, तर एक ट्रॅक्टरची किंमत 4 ते 5 हजार रुपये आम्हाला मोजावं लागतं. बरं आता सध्या कोणताही उत्सव सण असतो, चीन मधून जे साहित्य निर्यात होतं त्याचा काही परिणाम होतो का? हो, त्याचा भरपूर परिणाम होतो ना. आता महाराष्ट्रामध्ये अगोदर आमचे कुंभार समाज कमीत कमी आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 1,000 घरं आहे. 1,000 घरामध्ये चाक चालवायचे, 1,000 घरामध्ये दिवे बनवायचे, बोळके बनवायचो आम्ही, सर्व साहित्य आम्ही बनवायचो. एक 4 वर्षापूर्वी सगळं काही करायचो आम्ही. पण काय होऊ लागलं, आता बाहेर राज्यातून जर माल एक्सपोर्ट होऊ लागला तर त्याच्यावर तर धंद्यावर तर परिणाम तर पडणारच ना आमचा.